आज या मंगल प्रसंगी 10वी 2009 ची बॅच आणि आपले गुरुवर्ग गुरुजन वर्ग तोरकर सर, जायभाई सर, पांढरे सर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि आपण सर्वांनी त्यांचे फुलपुष्पाने स्वागत करायचे। तसेच सोनोने सरही आज उपस्थित आहेत। या कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवली आहे। आपले लाडके मामा गायकवाड मामा सुद्धा आज उपस्थित आहेत। लाडक्या ताई ज्यांनी आपल्याला इंग्लिश वाबळे सर सुद्धा आज उपस्थित आहेत। झालटे मॅडम सुद्धा त्यांनी आज आम्हाला अमोल वेळ दिला आहे। आणि बोल सर या तुम्ही सर या सर्वांनी फुलपुष्प त्यांचं स्वागत करायचंय आणि अर्पण करून स्वागत करायचंय सरांचं। सर कृपया सगळ्यांनी आपल्या खुर्च्यांवर बसून घ्या। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आजच्या या माजी विद्यार्थी स्नेह मेळावा तसेच गुरुजन आणि विद्यालय कृतज्ञता सोहळा या कार्यप्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी आपले सर्व आदरणीय शिक्षक, आजी माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालात। मी आपल्या सर्वांच्या वतीनं, विद्यालयाच्या वतीनं सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। कोणतेही कार्य करायचे असल्यास त्या कार्याचा हेतू आपल्याला कळला पाहिजे, तरच ते कार्य सिद्धीत जाते। तर आपण या शाळेमध्ये शिकलो, आपण या शाळेमधून शिकल्यानंतर आपण आज आपल्या जॉबच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने पुणे, मुंबई, नाशिक सारख्या ठिकाणी आपण जॉब करतो, बाहेर राहतो आणि आपण आपल्या सर्वजण एका गोष्टीसाठी जोडलेला आहोत, ती म्हणजे आपली शाळा। ही एकच नाळ आहे की ज्यामुळे आपण सर्वजण एका धाग्यात ओढलेलो आहोत। तर या शाळेविषयी आपली काहीतरी कृतज्ञता असावी, या गुरुजनांविषयी आपली काहीतरी कृतज्ञता असावी, ज्यांच्यामुळे आपण घडलो आणि ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्याला एक आकार मिळाला, त्यांच्याविषयी कृतज्ञता आपण व्यक्त करावी। या हेतूने आपण हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे। आपल्यातील आपण शिक्षकांद्वारे ज्यावेळेस घडतो त्यावेळेस त्यांचं आपल्यावर एक प्रकारचं ऋण असतं आणि आपण आपल्या सरांना कधीच विसरत नाही, पण आपण त्यांना सांगतही नाही की सर आम्ही तुम्हाला विसरलेलो नाही। आणि हे सांगण्याकरता आपण बघतो की आज समाजामध्ये शिक्षक आमदार असतो, खासदार असतो, ज्यावेळेस ते पदावरून निवृत्त होतात त्यावेळेस ते माजी आमदार, माजी खासदार असं आपण म्हणतो, पण आपण शिक्षकांना कधीच म्हणत नाही की ते माजी शिक्षक आहे, आपण नेहमी म्हणतो ते माझे शिक्षक आहे। हा आपल्या मनातील एक छोटासा एक कोना आपण त्यांना दिलेला असतो आणि पण ती गोष्ट आपण आपल्या शिक्षकांना सांगत नाही आणि ही गोष्ट सांगण्यासाठी त्यांच्याविषयी आपल्याला ऋण जो भाव आहे तो व्यक्त करण्यासाठी आपण हा सोहळा आज आयोजित केलेला आहे। आपल्या आयुष्यात अनेक प्रकारचे गुरु असतात, आपले आई वडील हे आपले गुरु असतात, आपले शिक्षक, शालेय शिक्षक गुरु असतात, कॉलेज जीवनातील शिक्षक हे गुरु असतात, पण आपण आपल्या आई वडिलांचं ऋण आपल्या सांसारिक जीवनात येणं प्रकारे छोट्या पद्धतीने तरी आपण ते ऋण फेडत असतो, परंतु शिक्षकांविषयी आपण साहजिकच थोडं दुरावतो किंवा आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने बाजूला जातो आणि सरांना ही सांगण्याची वेळच येत नाही की सर आम्ही तुम्हाला विसरलो नाही। आणि आज ती वेळ आपण आणलेली आहे की सर आम्ही तुम्हाला विसरलो नाही, तुम्ही दिलेल्या प्रत्येक गोष्टीमुळे आम्ही घडलेलो आहे आणि ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही हा 15 वर्षातून पहिल्यांदा हा एक सोहळा आयोजित केलेला आहे। आम्हाला लहानपणापासून शिकवलेलं गेलं गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या उक्तीप्रमाणे गुरुजनांविषयी असलेला आदरभाव व्यक्त करण्यासाठी आम्ही हा सोहळा आयोजित केलेला आहे आणि आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालात। तोरकर सर असतील, सोनवणे सर असतील, गायकवाड सर, जायभाई सर, झालटे मॅडम,
तुंबारे सर, गायकवाड मामा, वाबळे सर आणि जे कोणी येऊ शकले नसतील परंतु त्यांनी या कार्यक्रमासाठी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत, तर आपण सर्वांचे ऋण व्यक्त करतो. आणि आता हा कार्यक्रम आपण पुढे नेण्यापूर्वी आपल्याला या कार्यक्रमामध्ये आपल्याला अध्यक्ष कोणतेही कार्य असले तर आपल्याला कार्यक्रमासाठी अध्यक्षांची निवड फार गरजेची असते. तर आजच्या या आपल्या या कार्यक्रमाचे छोटेखानी कार्यक्रमाचे मी म्हणेल की अध्यक्षस्थान आपल्या सर्वांचे लाडके प्रिय पांढरे सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. यानंतर माझे सहकारी मित्र आकाश गायकवाड हे अनुमोदन देतील. आत्ताच माझे वर्गमित्र गौरव गायकवाड यांनी जी अध्यक्षपदाची पांढरे सरांची नियुक्ती जी केली आहे त्याला मी अनुमोदन देत आहे. ओके. या ठिकाणी आपले सर्वांचे प्रिय शिक्षक गारुडकर सर यांचा मेसेज आलेला आहे की त्यांना एक अत्यंत महत्त्वाचं त्यांच्या इन्स्पेक्टरांचं मुलाचं लग्न असल्यामुळे ते कार्यक्रमाला येऊ शकले नाही, पण त्यांनी आपल्याला शुभेच्छा पोहोचवल्या आहेत. सरांचेही खूप खूप धन्यवाद. यानंतर मी आता आपल्याला एक कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे जात आहोत, हा म्हणजे दीप प्रज्वलन. तर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलनासाठी पलीकडच्या बाजूला जायचंय. सर प्लीज. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमातील पुढील भागाकडे आपण ओळख आहोत. तर गेली 15 वर्ष झाले आपण या शाळेपासून बाहेर आहोत. आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी आपल्यामध्ये खूप सारे काहीतरी कोणी बिझनेसमॅन झाले, कोणी चांगला इंजिनियर झाले, कोणी डॉक्टर झाले, कोणी चांगला शेतकरी झाले. तर आपण सर्वांची पुन्हा एकदा ओळख करून घेऊ. मी कसा घडलो आणि माझा संघर्षमय प्रवास. मी थोडक्यात विनंती करेल आपल्या सर्वांना की आपण प्रत्येकाने एक 2-2 मिनिटांमध्ये परिचय आपला द्यायचा आहे. पुढील सूत्र आकाश गायकवाड यांनी सांभाळावे. धन्यवाद. लेडीजचा हा माईक असू देत. इकडे झाला की पास कर. सर्वांनी शांत बसा. नमस्कार. आपले सर्वांचे स्वागत. आजच्या या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात आपण सर्वजण आवर्जून उपस्थित आहात. आपले सर्वांचे स्वागत. मी गौरी सराळकर. माझी 10वी कंप्लीट झाल्यानंतर मी 11वी-12वी सायन्स केलं आणि त्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन सायन्समध्येच केलं. माझे MSc कंप्लीट झालं आहे. आता मी ॲमेझॉन या कंपनीत IT विभागामध्ये कार्यरत आहे. धन्यवाद. मी बँगलोर येथे ॲमेझॉनमध्ये काम करते. नमस्कार. माझं नाव अर्चना भोईर. माझं BA कंप्लीट झालं आहे आणि कोपरगावमध्ये राहते. छोटासा बिझनेस करते मी. आधीचं नाव मी 10वीपर्यंत इथे होते, 12वीपर्यंत आणि BA मी इथं केले. भोईर, अर्चना भोईर. सर्वांनी आपलं 10वीचं नाव सांगा. नंतरचं नाव नको, कारण आम्ही त्यांना परिचय नाही होणार ना तसं. नमस्कार. माझे नाव भारती संजय शिरसाट आणि सासरचे नाव भारती शिवाजी धनवटे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि
माझा जोडीदार पण खूप छान आहे. आणि आज या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहिले त्याबद्दल खूप छान वाटलं. आणि ज्यांनी कार्यक्रमाची कल्पना केली खरंच त्याबद्दल खूप आभार. नमस्कार सर. तर माझं नाव वर्षा विलास धनवटे. येतोय आवाज? वर्षा विलास धनवटे माझं नाव. आता मी पुण्यामध्ये आहे. एक DCC कंपनीमध्ये जॉब करते, बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह म्हणून सध्या तरी. आणि आपल्याला भेटून खूप छान वाटलं आणि सगळ्या मुलामुलींना भेटून पण छान वाटलं. थँक्यू. माझं नाव दीपाली शिंदे. सगळ्यांना भेटून खरंच खूप बरं वाटलं. आणि सगळे भेटले, सगळे आले. काही मुली आल्या नाही, त्यांना पण असं वाटेल की आता आम्ही आलो असतो या कार्यक्रमाला तर खूप बरं वाटलं असतं, पण त्या कोणी आल्या नाही. त्यामुळं असं वाटतंय की थोडी उणीव भासती त्यांची. मी सध्याला आसामला असते, माझं मिस्टर आर्मीमध्ये. व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. माझं नाव रोहिणी बोरवणे आणि मला नाशिक येथे दिलेलं आहे. म्हणजे माझं मूळचं सासर दहेगाव बोलका आणि आम्ही नाशिकला असतो. आणि आमची स्वतःची अकॅडमी आहे 11-12ची. JEE आणि नीटची क्लासेस घेतो आम्ही. आणि पिरॅमिड अकॅडमी नावाने आमची MPSCचे क्लासेस पण आहेत. हो. नाही, मी मार्केटिंग करत नाही, जे आहे ते सांगते. हो ठीक आहे. हो. आणि खूप छान वाटतं आहे आज. ॲक्च्युली मेन गेटवरती सकाळी 8 वाजताच आले होते. इतकं भरून आलं ना की सगळे दिवस आठवले शाळेचे. थँक्यू सो मच. हॅलो. मी काही उभी राहत नाही. बोल काही अडचण नाही, बसून बोल. नाही रडू आलं तिला. नाही, मला होता अजून तसा त्रास. मी हो, मी बसूनच बोलती आहे कारण मला अजून होतो तसा त्रास. म्हणजे माझी आठवण तर असेलच तुम्हाला, कारण मला चक्कर यायच्या त्याच्यामुळं. माझं शिक्षण फक्त 12वीपर्यंतच झालं. माझ्या या तब्येतीमुळं मी पुढं जाऊ शकले नाही, म्हणजे शिकता नाही आलं मला. आणि मिस्टर झाले असते शिक्षक, पण माझा असा प्रॉब्लेम असल्यामुळं ते पण गेले नाही. मी सध्या गृहिणी म्हणूनच असते घरी आणि बाकी मग माझे मिस्टर शेती करतात. बस एवढंच. हॅलो, मी स्वाती आदमाने. माझी 10वी या शाळेत झाली. त्यानंतर मी 11वी 12वी सायन्स केलं. माझं MSc BEd झालं आहे. त्यानंतर मी रयत शाळेमध्ये 3 वर्ष ॲज अ शिक्षक म्हणून जॉब केला. ह्यात लाईफमधली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट वाटत असेल तर हीच आहे की मी रयत शाळेमध्ये माझे शिक्षणाचे म्हणजे ॲज अ शिक्षक म्हणून मी 3 वर्ष दिले. मी चितळी शाखेमध्ये 1 वर्ष 11वी 12वी सायन्सला होते आणि आपल्या शाळेमध्ये इथेसुद्धा 2 वर्ष 11वी 12वी सायन्स इथं ॲज अ सायन्स टीचर, बायोलॉजी टीचर म्हणून जॉब केला आहे. त्यानंतर पॅन्डेमिकमुळं टीचिंग सगळं बंदच झालं होतं. लग्न आणि बाळामुळं आता सध्या तरी मी होम ट्युशन्स घेते. पण फ्युचरमध्ये बाळ मोठं झाल्याच्या नंतर माझंही सुरू आहे की मी टीचिंगमध्येच माझं करिअर करणार आहे. एवढीच ओळख आहे. माझे मिस्टरसुद्धा आपल्याच शाळेमध्ये शिकलेले आहेत, अमोल शिंगाडे. मी आता मिसेस स्वाती अमोल शिंगाडे. मी लव्ह मॅरेज केलं आहे. गाव पुंतांबा आणि आता सध्या मी पुण्यात राहते, मोशीमध्ये. थँक्यू. बोल ना. हॅलो, मी चंद्रकांत अनिल भोसले, राहणार पुरंगाव, तालुका वैजापूर. या ठिकाणी सध्या मी शेती करीत आहे आणि बाहेर माझं शिक्षणाची सोय नसल्यामुळं मी पुढं शिकलेलो नाही. फक्त 12वी नंतर ज्यावेळेस मी फेल झालो, एक विषय गेलेला आहे माझा
कारण शिक्षणाची सोय नसल्यामुळं. तर मग असंच अवजगाडात शिक्षण करीत तर मी एक विषय गेल्यामुळं तर घरचे म्हणे का तू आपल्याला एकूण ती एकच आहे, याच्यामुळं पुढं शिक्षणाची गरज नाही आपल्याला. कारण तू जर बाहेर गेला तर आईबाप कोणीही सांभाळू शकत नाही, कारण आम्ही फक्त तुझ्या भरोश्यावर आहे म्हणे शेती करण्यासाठी. त्यासाठी तू फक्त एक कर म्हणे का शेती कर आणि आम्हाला सांभाळ. त्यासाठी मी पुढं शिक्षण केलं नाही आणि आईबाप सांभाळत आहे आणि शेती उत्कृष्ट पद्धतीने करत आहे. कारण मी असं मानतोय का नुसतं शिक्षण पण झालं पाहिजे ह्या मी मताचा नाही, कारण शिक्षण होतात, नोकरी होतात, मुलं बाहेर जातात, पण आईबाप कोणी सांभाळत नाही. ही सध्या वास्तविकता परिस्थिती आहे. कारण नोकरीदार जे बाहेर आहे त्यांच्या मंडळी ज्या असतात मिसेस त्या फार विचित्र असतात. कारण त्यांना आहे ना नाही सत्य परिस्थिती लक्षात घ्या. कारण त्यांना फक्त काय पाहिजे का आपलं घर आणि आपले पती हेच पाहिजे. हा काही ठराविक असू शकतात, चांगले पण असू शकतात, मी ते पण मताचा नाही. कारण कसं आहे का आई वडिलांना पण सांभाळलेलं पाहिजे. हॅलो, मी माझे सगळे आभार व्यक्त करतो का आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेले आहे आणि त्याबद्दल इथं जे उपस्थित झालेले आहे आपले शिक्षक वृंद असतील किंवा लेडीज असतील किंवा आपले मित्रवर्ग असतील, या ठिकाणी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मी कृष्णा पोपटराव ठोंबरे, राहणार पुरणगाव, तालुका वैजापूर. मी शेती करतो आणि शेती करायचं कारण असं का माझे वडील वयस्कर असल्यामुळे त्यांना शेती करण्यासाठी मदत पाहिजे होती. तर माझं शिक्षण 12वी झाल्याच्या नंतर मी शेती करायला लागलो. तर शेती करायला लागल्याच्या नंतर म्हणजे शेती जर चांगली केली तर शेतीपासून उत्पन्नसुद्धा चांगलं भेटतं. आणि म्हणजे माझे लहान्या भावाला मी मेडिकल टाकून दिलेलं आहे. मोठा भाऊ पुरणगावमध्ये सरपंच आहे. आणि आज मी शेती केल्यामुळं म्हणजे एकदम म्हणजे चांगलं चांगलं वाटत आहे आणि मी शेतीमध्ये खुश पण आहे. धन्यवाद. आणि सगळ्या सरांचे मी आभार मानतो, कारण त्यांच्या आशीर्वादामुळे माझं आज आयुष्य एक चांगल्या वळणावर गेल्यामुळं मी खूप आभार मानतो त्यांच्यावर. धन्यवाद. माझं नाव अमोल दत्तात्रय बोरबने. मी 10वी नंतर ॲग्रिकल्चरमध्ये गेलो होतो. ॲग्रिकल्चर फील्डमध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर ॲग्रिकल्चर कंप्लीट झाल्याच्या नंतर काही कारणामुळे मी परत इंजिनिअरिंग फील्डमध्ये गेलो आणि इंजिनिअरिंग फील्डमध्ये कंप्लीट केल्याच्यानंतर आता सध्याला मी चाकणमध्ये HOD मॅनेजर क्वालिटीमध्ये काम करतो आहे, डायनामिक इंडस्ट्रीजमध्ये. माझं नाव मरकड हरीश सूर्यकांत आहे. माझं BE सिव्हिल झालेलं आहे आणि मी BE सिव्हिल झाल्यानंतर काही दिवस 3 वर्ष MPSC केली, 2 वर्ष शेती केली. आता 2 वर्ष झाले गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. PW ZPचे कामं घेतो. सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. थँक्यू. मी नरेंद्र हिंगे, राहणार बाप्तारा. मी MCS केलं आहे आणि त्यानंतर आता सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून पुण्यामध्ये काम करतो आहे. थँक्यू. मी अजित अशोकराव पाटील, राहणार बाप्तारा. मी श्रामपूर येथे ॲक्सिस बँक येथे मॅनेजर म्हणून काम बघतो. लोन डिपार्टमेंट असतं माझ्याकडे. 5 लाख ते 5 कोटीपर्यंत माझ्याकडे ॲथॉरिटी आहे. कोणालाही लोन जर लागलं तर ॲक्सिस बँक इथे संपर्क करा. हॅलो, माझं नाव मंगेश कदम आहे. मी सध्या बोरबडी इथे शेती करतोय. अरे भाई राजा आहे तू, राजा. अशोक बाळासाहेब गांगड, राणा बाप्तारा. मी शेती करतोय. अशोक बाळासाहेब गांगड, बाप्तारा. नमस्कार, माझे नाव ऋषिकेश चौधरी. मी सिव्हिल इंजिनियर आहे. सध्या मी V कन्स्ट्रक्शन आणि GBM क्लायंट असलेल्या कंपनीत
ॲनालिस्ट म्हणून काम करतो. त्याचप्रमाणे मी आपल्या गावाकडं पण सिव्हिल इंजिनियर म्हणून प्लॅन काढणे डिझाईन करण्याचं काम आता स्टार्ट केलेलं आहे आणि मला पण सगळ्यांना भेटून खूप आनंद वाटला. थँक्यू सर. माझं नाव किरण बाबासाहेब पवार, मी राहणार शिंगवे. मी काम आपला कोपरगाव रोडला एक समता इंटरनॅशनल स्कूलच्या कडेलाच एक कंपनी आहे युनायटेड ॲग्रो म्हणून. तिथं अमोनिया रेफ्रिजरेशन सिस्टीम आहे, ती आपण हँडल करतो. म्हणजे कंपनीचं सगळं मेंटेनन्स सगळं मी बघतो तिथं. कंपनी. हॅलो, मी राहुल खंडीजोड, सध्या संवत्सर तालुका कोपरगावमध्ये राहतो आणि फॅब्रिकेशन काम करतो आहे मी. धन्यवाद सर. हॅलो सर, गणेश दिलीप मेहरे, राहणार पुंतंबा, पण सध्या कोपरगावमध्ये राहतो. माझं स्वतःचं दुकान आहे कृष्णा टेंडर्स म्हणून, कच्च्या मालाचे व्यापारी. धन्यवाद सर. मी नाही हाय मोहनकडे एकदा मल्हार बोल लवकर. मी मल्हार विष्णू पारखे, मी पुण्यामध्ये आहे स्विंग स्टेटर कंपनीमध्ये. माझं नाव विकी दिलीप थोरात, राहणार पुंतांबा, मी शिर्डी साईबाबा संस्थानला कामाला आहे. मी मोहन अनिल बनकर, मी मायक्रो लॅब्समध्ये मार्केटिंगला आहे. कोपरगाव येवला वैजापूर पाहतोय मी सध्या. दीपक सीताराम आयरे, मी लागगंगा. 10वी नंतर माझा मेकॅनिकलमध्ये डिप्लोमा झाला आणि त्यानंतर मी इंजिनिअरिंग केली पुण्यामध्ये. आता मी कॅपजेमिनी येथे ॲज अ सिनियर कन्सल्टंट वर्क करत आहे पुण्यामध्ये. या ठीक आहे, थँक्यू. हॅलो, माझं नाव प्रशांत अप्पासाहेब धनवटे, मी बी कम्प्युटर शिक्षण घेतलेलं आहे आणि माझी इथं पुणतांब्यामध्येच पुण्यस्तंभ फार्मर्स ॲग्रो प्रोड्युसर कंपनी नावाची कंपनी आहे. नमस्कार, मी अक्षय वाढणे, मी कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन केलं, त्यानंतर कॅनॉन इंडियाचा डीलर आहे पुण्यात. कॅनॉन झेरॉक्स आणि प्रिंटर. हॅलो, आमीन अल्लाउद्दीन शेख, मी फॅब्रिकेशनचा उद्योग करतो. हां, गावात नमस्कार, माझे नाव गौरव सर्वोत्तम गायकवाड, इयत्ता 10वी तुकडी अ. तर मी 2009 साली पासआउट झाल्यानंतर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आहे अहमदनगर या ठिकाणी. त्यानंतर पुणे येथून MIT येथून मी BE मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आणि त्यानंतर मी 3 वर्ष ढाका बांगलादेश या ठिकाणी मस्ट गार्मेंट म्हणून कंपनीमध्ये कामाला होतो. त्यानंतर मी 1.5 वर्ष मुंबईला रिलायन्स इंडस्ट्री येथे कामाला होतो आणि आता सध्या मी 3 वर्षापासून पुणे येथील इन्फोसिस कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत आहे. आणि माझ्या बायकोचं नाव गौरी राजेंद्र सराळकर, ही आपल्या क्लासमधलीच आहे. तिचं धन्यवाद. आज कळतंय. नमस्कार, माझं नाव अमोल मच्छिंद्र शिंगाडे. तर 10वी पास झाल्यानंतर मी पहिले मेकॅनिकलमधून डिप्लोमा केला, त्यानंतरच मेकॅनिकलमधून मी BE कंप्लीट केली आणि BE नंतर मी ॲज अ मेंटेनन्स इंजिनियर सध्या पुणे येथे मॅक्सिऑन व्हील ह्या कंपनीमध्ये मेंटेनन्स इंजिनियर सिनियर इंजिनियर म्हणून वर्किंग करतो आहे. धन्यवाद. हां, आणि जसं गौरवचं आहे म्हणजे तसंच माझी पण वाईफ आपल्याच क्लासमधली आहे, स्वाती आदमाने म्हणून. तर खरंच मला तो पण माझ्या आयुष्यातला एक खूप मोठी अचिव्हमेंट आहे की ती माझी वाईफ म्हणून. हे वाक्य ती बोलणार होती पण ते मीच बोलून घेतलं आहे. नाही, खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि मला सक्सेस झालं आणि खूप आधार भेटला आहे त्याला लाईफमध्ये दिसतो. धन्यवाद. नमस्कार, मी अविनाश नरोडे,
मी शिंगवे येथे राहतो. सध्या मी वास्तव्यास पुण्यामध्ये आहे. पुण्याच्या कात्रज एरियामध्ये मी राहतो. बेसिकली 10वी झाल्यानंतर मी 11वी 12वी कॉमर्समध्ये कंप्लीट केलं. त्याच्यानंतर माझं ग्रॅज्युएशन मी कॉमर्समध्ये कंप्लीट केलं आहे SHM कॉलेज कोपरगाव इथनं. आणि त्याच्यानंतर मी MBAसाठी ॲडमिशन घेतलं होतं संजीवनी कॉलेज कोपरगावमध्ये. तर MBA मी कंप्लीट केलं. थोडंसं गर्वाने सांगण्याची गोष्ट आहे की मी शिंगवे गावामधनं पहिलाच विद्यार्थी होतो ज्याने MBAसाठी ॲडमिशन घेतलं होतं. तर तो एक पॉझिटिव्ह पॉईंट होता. आणि त्यानंतर MBA केल्यानंतर माझं कॉलेज प्लेसमेंटमध्ये सिलेक्शन झालं होतं. ओम लॉजिस्टिक्स म्हणून कंपनी आहे पुण्यातली. बट तिथे काम न करता मी बिझनेसची आयडिया निवडली होती ज्याच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली सक्सेसफुल न होता तो बिझनेस कोलॅप्स झाला. आणि त्यानंतर मी मार्केटिंगच्या फील्डमध्येच आजच्या डेटला मेट्रो डेकोरेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी आहे जी प्लायवूडच्या रिप्लेसमेंटमध्ये प्रोडक्ट्स बनवते. जे आपण आज TVला तुम्ही ॲक्शन टेसा कंपनीचे वगैरे ॲड बघत असाल न्यूज 18 लोकमतला. तर त्या कंपनीमध्ये मी पहिले काम केलं ॲक्शन टेसामध्ये. आणि त्याच्यानंतर मी आत्ता मेट्रो डेकोरेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड सेम प्रोडक्ट जे प्लायवूडच्या रिप्लेसमेंटमध्ये जे नेचरला हार्मफुल नाहीत ते प्रोडक्ट्स आहेत त्यामध्ये मी काम करतो आहे. ओव्हरऑल जर्नी 5 to 7 इयर्स झालेत ज्यामध्ये मी काम करतो आहे. आणि बाय गॉड ग्रेस तुमचे आशीर्वाद सगळे आणि त्या पद्धतीने आम्ही सगळे गुड गोईंग आहे प्रोग्रेस करतो आहे. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, माझं नाव अमोल उत्तम केरे. सध्या मी हडपसर किर्लोस्कर पेडोमॅटिक प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जॉब करतो आहे ॲज अ सुपरवायझर म्हणून. तर मला आत्ता मी रिसेंटली जॉईन झालो. त्याच्या आधी मी पोराट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जॉब करत होतो. थँक्यू. नमस्कार, माझं नाव आकाश गायकवाड. मी 10वी नंतर डिप्लोमा केला सर. त्याच्यानंतर एक आता सध्या पुण्याला जॉब करतो आहे प्रायव्हेट कंपनीमध्ये. आणि आमच्याकडे बॅचिंग प्लांट असं रेडी मिक्स कॉन्क्रीट. मी मार्केटिंगचं तिथे आता सध्या हेड आहे महाराष्ट्रामध्ये. तिथे असं बघतो सगळं. फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तिथे जो प्लांट आला आहे सर आपला ब्रिज बांधला ना रेल्वेसाठी तिथे तो प्लांटही मीच दिला होता. हो. आणि एकंदरीत सगळं चांगलं चाललं आहे. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपण आता कार्यक्रमातील पुढील भागाकडे वळत आहोत. आपलं ओळख परिचय सरांना करून दिला की मी सध्या काय करतो. त्याप्रमाणे आपले आदरणीय शिक्षक आता जीवनाच्या एका वेगळ्या उंबरठ्यावर सगळे आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया गेल्या 15 वर्षामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय घडलं आणि सध्या ते काय करतात. सर्वांना माहिती आहे सर्व आता एका नवीन वयातील नवीन टप्प्याकडे आहेत. तर आपण त्यांच्याशी 2 मिनिटं संवाद साधून त्यांच्याहून परिचय करून घेऊ. आजचा मान तुम्हाला अध्यक्ष शेवट असतं मॅडम. अध्यक्ष शेवट. हा तुम्हा सर्वांचं म्हणजे चेहरेपट्टी ओळखीची आहे. परंतु तुम्ही सध्या काय करता हे ऐकून खूप आनंद वाटला. आता माझ्याबद्दल जास्त सांगण्यासारखं काय नाही आहे. म्हणजे मला तुम्ही तर ओळखताच अजून काय ओळख देऊ. माझं नाव माहिती आहे, गाव माहिती आहे, सगळं माहिती आहे. आता उतार वयात मी ठणठणीत प्रकृती आहे. घरचा आनंद घेते, लेकरांचा आनंद घेते. लेकरं तुमच्यासारखेच यशस्वी पथावर आहेत त्यामुळे तेही काळजी नाही. जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. आणि आता फक्त आनंद घेता. कारण आनंद म्हणजे आनंदाची अपेक्षा केली की दुःख येतं. तर ती अपेक्षा न ठेवता जनरल विचारांवर दृष्टी ठेवून जीवन जगत आहे. परिचय द्यायचा आपल्याला तर बोला तुम्ही काय बरं. गायकवाड ST. हो मी व्यवस्थित जीवन जगत आहे. 3 मुलं 2 माझे मुलं इंजिनियर झालेले आहेत आणि 3रा डॉक्टर झालेला आहे. आणि माझं जीवन हे व्यवस्थित चालू आहे. काही हे नसताना. मी सर्वांना परिचित आहे. तोरकर सर. मी सध्या ठाणगाव या ठिकाणी प्रिन्सिपल म्हणून काम करतो आहे. आणि जसे तुम्ही या शाळेचे माजी विद्यार्थी आहात तसा मी सुद्धा
85-86 साली 1985-1986 साली 8वी आणि 9वीचा या विद्यालयाचा माजी विद्यार्थी होतो आणि नंतर पुन्हा 5 वर्ष 2006 ते 2011 हा 5 वर्षाचा कालखंडसुद्धा मला या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करण्याचा योग मिळाला. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मी इथं शिक्षक म्हणून काम करत असताना मला जे 8वीचे क्लास टीचर होते ते मला मुख्याध्यापक म्हणून मिळाले. त्यांचं नाव पोटे सर, तुम्हाला सर्वांना परिचित आहे. त्यामुळं ही चांगदेव महाराजांचं मंदिर, ही नदी आणि पलीकडचं डोनगाव आणि अलीकडचं पुणतांबा हे मला मोहात पाडतं, सदैव मोहात पाडतं. मला फोन आला आणि मला राहवलं नाही. मी म्हटलं मी येणार म्हणजे येणारच आणि आलोच. मी सोनवणे सर मी सोनवणे सर आणि सध्या सेवेमध्ये आहे. CM मेहता कन्या विद्या मंदिर कोपरगाव या ठिकाणी मी पर्यवेक्षक म्हणून सध्या सेवेमध्ये आहे. आणि आता येत्या जूनमध्ये 2025मध्ये माझी सेवानिवृत्ती होणार आहे आणि मी राहण्यासाठी इथेच असतो. माझा मुलगा BA झालेला आहे आणि त्याचं आता 1-2 महिन्याचं प्रॅक्टिस म्हणजे इंटर्नशिप संपेल आणि मुलीचं BSc नर्सिंग झालेलं आहे 2021 साली आणि ती आता स्टाफ नर्सच्या परीक्षा वगैरे देते. हॅलो, मी पांढरे बिहार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक. पुणतांब्यातून गेल्यानंतर पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून सेवा झाली आणि एका शाखेचा प्रमुख म्हणून मी सेवानिवृत्त आहे. माझ्या संसारवेलीवरती 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मोठी कन्या माझी BSc ॲग्री आहे आणि ती महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडे ॲसिस्टंट फील्ड ऑफिसर म्हणून नेवासा येथे कार्यरत आहे. 2 नंबरची कन्या ती BE कॉम्प्युटर आहे आणि ती मुंबईला कॅब जेमिनी कंपनीकडे कार्यरत आहे. आणि मुलगा BE पेट्रोकेमिकल झाला आहे. तो पुण्यामध्ये औंधला, कंपनीचं नाव सांगता येणार नाही मला, पण तिथे कार्यरत आहे. आणि सध्या माझं उतार वयातलं आयुष्य म्हणजे सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य अगदी सुखासमाधानाने व्यतीत करत आहे. आणि सध्या मी सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून शेती करतो, शेतीला प्राधान्य दिलं आहे. हॅलो, हां, मी जायभाई PS. आत्ताच तोरकड सरांनी ओळख करून दिली. पहा, तोरकड सर आणि मी माझी जॉईनिंग 20/11/2006 आणि तोरकड सर बदगी बेलापूर या शाखेमधून आपल्या न्यू इंग्लिश स्कूल पुणतांबा या शाखेमध्ये एकाच दिवशी आम्ही दोघं हजर झालेलो आहोत. आणि विशेष म्हणजे की आम्ही दोघं पण मी जॉईनिंग व्हायला आणि ते हजर व्हायला एका चालत सुद्धा सोबत आलो होतो आम्ही. म्हणजे इतका हा आमच्या दोघांचा योगायोग आहे. आणि मी जवळपास 11 वर्ष या ठिकाणी होतो, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे 2006 ते 2017पर्यंत मी या ठिकाणी होतो. आणि जोपर्यंत आम्ही सगळे होतो अतिशय म्हणजे ह्या गुरुजनांकडून जे जे समजा मार्गदर्शन मिळालं किंवा यांच्या सान्निध्यात मला जे जे अनुभवायला मिळालं त्याचंच आज पावती म्हणून मी ज्या ठिकाणी यसगाव या ठिकाणी कार्यरत आहे, या ठिकाणी माझ्या कार्याचा माझ्या कामाचा ठसा त्या ठिकाणी सुद्धा उमटवलेला आहे. त्यानंतर मला येवलेला शिफ्ट होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे माझी मिसेस जिल्हा परिषदला शिक्षिका आहे आणि ती नागपूर या ठिकाणी होती. 2006 ते 2016पर्यंत नागपूर या ठिकाणी तिनं जॉब केला जिल्हा परिषद शिक्षक म्हणून. आणि नंतर तिची येवल्यामध्ये बदली झाल्यानंतर मला इथून पुणतांब्याहून मला शिफ्ट व्हावं लागलं. आता येवला या ठिकाणी सेटल झालेलो आहे, मी घर वगैरे तिथं बांधलेलं आहे. आणि माझा एक मुलगा 10वीला आहे, तो संजीवनी अकॅडमी कोपरगाव या ठिकाणी आहे. आणि दुसरा मुलगा 5वीला आहे. म्हणजे अशा पद्धतीने व्यवस्थित आता कुटुंब सेट झालेलं आहे. आणि जवळपास 10 वर्ष अतिशय संघर्ष करावा लागला. त्याचं कारण म्हणजे मिसेस एकीकडे होते, मी एकीकडे होतो आणि मुलाबाळांची सुद्धा खूप त्यामध्ये तारंबळ झाली. आणि काय होत असं म्हणतात की खडतर प्रवासानंतर जेव्हा माणसाच्या आयुष्यामध्ये काही चांगले क्षणसुद्धा येत असतात, ते तुमच्या बाबतीमध्ये पण झालेलं आहे. तुम्ही सुद्धा या खडतर प्रवासामधून अतिशय चांगल्या पदावर तुम्ही सेटल झालेला आहात. तुम्हाला सर्वजण या ठिकाणी आज तुम्ही उपस्थित राहिलेला आहात. तुम्हाला भावी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. मी वाबळे सर, तुम्हाला परिचित असेलच. मला तर वाटतं हे 10वी अची बॅच आहे का फक्त? ब पण आहे का? हां, बचे जरा कमी वाटतात मला. हां, बचे कमी आहेत. तर मी हे ते 1995मध्ये मी इथं हजर झालेलो होतो
त्यावेळेस नुकतंच ज्युनियर कॉलेज सुरू झालेलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून माझी चितळीवरनं इथं बदली झालेली होती आणि तेव्हापासून तर 2019पर्यंत मी इथं जवळपास 25 वर्ष मी याच शाखेमध्ये काम केलं. त्यानंतर शेवटी सावळीवीर या ठिकाणी माझी बदली झाली होती आणि तिथे 2021मध्ये मी सेवानिवृत्त झालेलो आहे. सध्या मी कोकमठाण या ठिकाणी आहे. तिथं शेती वगैरे आहे. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलीचं लग्न तिथंच म्हणजे कोकमठाणलाच दिले, पण ते पुण्याला आहे. मुलगी आणि जावई ते पण पुण्याला आहे. मुलगी इन्फोसिस कंपनीमध्ये आहे आणि मुलगा पण इन्फोसिस कंपनीमध्ये पुण्यालाच आहे. आणि माझं सर्व म्हणजे उत्कृष्ट असं जीवन सध्या मी जगत आहे. शेती वगैरे करतो. धन्यवाद. मी गायकवाड मामा 1985 ते 2023पर्यंत फुलतंबा शाखेतच होतो. 38 वर्ष तुमची सेवा केली इथं. मला 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. एक मुलगा आत्ममालिकला शिक्षक म्हणून आहे आणि दुसरा चितळी कंपनीमध्ये आहे आणि मुलगी दौंडला आहे. सर मी तुंबारे सर. आपल्या या पुणतांबा शाखेमध्ये येण्यापूर्वी मी पुळेगाव या ठिकाणी 11 वर्ष होतो. त्यानंतर त्या ठिकाणी माझी बदली धांदरफळा या ठिकाणी झाली. धांदरफळा मी 2-2.5 वर्ष काढले आणि त्यानंतर कुतुळ या ठिकाणी प्रमोशनवरती 2 वर्ष गेलो होतो. परंतु 2 वर्षानंतर मी लगेच 2001ला आपल्या या पुणतांबा शाखेवरती हजर झालो. म्हणजे 2001 तर ते 2017पर्यंत मी या शाखेमध्ये कार्यरत होतो. एकंदरीत सेवा जी आहे ही सेवा माझी 34 वर्षेच झाली आणि या कालखंडामध्ये आता माझे जे स्टाफ मेंबर आहेत, या स्टाफ मेंबरमध्ये माझ्या मते मी लग्नाच्या बाबतीमध्ये सर्वांना सिनियर आहे. त्याचं कारण असं आहे की 77 साली मी 10वी सुटलो आणि सुटल्याबरोबर 10वी झाल्यानंतर माझं मॅरेज झालं. म्हणजे या ठिकाणी म्हणतात ना की फर्स्ट बॉडी सेकंड स्टडी अँड देन लेडी, परंतु या ठिकाणी माझं सारं उलटं झालं. परंतु सुदैवानं या ठिकाणी अगदी खडतर प्रयासानं अगदी कष्टानं जरी लग्न झालं असलं तरी वडिलांनी शिकवलं, लहानचं मोठं केलं. आम्ही जिद्दीने शिकलो आणि MA BEdपर्यंत मी शिक्षण पूर्ण करून या ठिकाणी हजर झाल्यानंतर साहेबांनी सरांनी जे जे विषय मला दिले, जे जे विषय सोपवले, ते कुठलेही विषय मी कुठल्याही प्रकारचे काकू न करता ते विषय शिकवले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ग्रॅज्युएशनला जे विषय असतात प्रामुख्याने ते विषय या ठिकाणी शिकायला मिळाले पाहिजे. परंतु ॲडजस्टमेंट म्हणून ज्या ज्या सरांच्या बदल्या झाल्या, जसे बदल्या झाल्या, जे जे विषय मला या ठिकाणी मिळाले ते विषय मी शिकवले. मला वाटतं या बॅचेसला तुमच्या 2009च्या बॅचला मी हिंदी विषय कदाचित शिकवला असेल, मला आठवतं. कारण शेख सरांची बदली झाली आणि शेख सरांची बदली झाल्यानंतर किंवा शेख सर रिटायर झाल्यानंतर तो जो विषय होता तो विषय माझ्या गळ्यामध्ये आला म्हणजे या ठिकाणी त्या विषयाचं ज्ञान नसताना मी या ठिकाणी ते तुम्हाला शिकवलं. दुसरी गोष्ट अशी की फॅमिली जीवनामध्ये मला 4 कन्या आहेत. 4ही ग्रॅज्युएट केलेल्या आहेत मी. आणि सांगण्याची अभिमानाची बाब अशी आहे की चुकून एक मुलगी डॉक्टरांना दिलेली आहे, बाकी 3ही मुली मी शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत. आणि त्यामुळं त्यांचे जीवन या ठिकाणी अगदी व्यवस्थित आहे. मी तर सध्या श्रीरामपूर या ठिकाणी आपलं जे डिपॉल इंग्लिश मिडियम स्कूल आहे तर त्या डिपॉल इंग्लिश मिडियम स्कूल शेजारी मी राहतो. आणि व्यायामाच्या दृष्टीने रोज संध्याकाळी मी जवळजवळ 1 ते 1.5 तास सायकलचा व्यायाम करतो, सायकल खेळतो. त्यामुळं तब्येतही चांगली आहे. तर ही माझी ओळख या ठिकाणी पुरेशी आहे. मामा माझं नाव प्रसाद मांडुळे आणि मी सध्या या शाळेत शिपाई म्हणून कार्यरत आहे. मी थोरात मामा. मी इथं रात्रपाळी ड्युटी करतो. खूप खूप धन्यवाद सर.
जसं आमचं इंट्रोडक्शन महत्वाचं होतं तसं आम्हाला आता तुमचं इंट्रोडक्शन पण हे ऐकण्याची खूप इच्छा होती आणि सर्वांनी इंट्रोडक्शन दिलेलं आहे. यानंतर आपण कार्यक्रमाच्या पुढील भागाकडे वळत आहोत. तर सर्व गुरुजनांचा सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत. तर मी विनंती करतो अमोल शिंगाडे आणि स्वाती आदमाने यांना पुढील कार्यभार सांभाळायचा आहे. धन्यवाद. गुड आफ्टरनून. फलके मॅडम येत आहे थोड्या वेळात, त्यांचा फोन आला होता आणि हो पायगनताईंचा मेसेज आला आहे. तर त्यांनी मला आवर्जून सांगितलंय की मेसेज वाचून दाखवा, त्यानंतर ते आपल्याला रेकॉर्डिंगही पाठवणार आहे. त्यांच्या मनोगतात आपण ते ऐकवू. पायगनताईंचा मेसेज वाचते मी. सन 2008-9 बॅचमधील सर्व माजी विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्याने दिलगिरी व्यक्त करते. स्नेह मेळावा म्हणजे जुन्या आठवणींना उजाळा. तुम्हा सर्व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या गुणी विद्यार्थ्यांना माझ्याकडून मनपूर्वक धन्यवाद व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व आशीर्वाद. त्यांनी एक कविताही पाठवली आहे. शाळा संपल्यावर कळते काय गंमत असते शाळेची, ती मज्जा ती मस्ती, कधी मित्रांशी कट्टी तर कधी असते दोस्ती. शाळेतला दंगा घेतलेला पंगा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, अरे देवा कठीण ती परीक्षा, डबा न खाता खाल्लेली बाहेरची ती भेळ, मस्त खेळलेले ते खेळ. शाळा संपल्यावर कळते काय गंमत असते शाळेची, शाळा संपल्यावर कळते काय गंमत असते शाळेची. मॅडमनी 2-3 वेळेस फोन केलेत मगापासून की मी न येऊ शकल्यामुळे दिलगिरी व्यक्त करते. त्यांना खूप इच्छा आहे की सगळ्यांसोबत एक म्हणजे आपण झाल्याच्या नंतर एक व्हिडिओ कॉल करू त्यांना आवर्जून. त्यांना सगळ्यांना भेटायची खूप पायगनताई. ठीक आहे. आता आपण सत्काराकडे वळूया. सगळ्यात अगोदर जे शिक्षक वेळात वेळ काढून इथं आलेत त्यांचे मनापासून आभार. आम्ही सगळ्यांना कॉल करतानाही आमची कळवळ फोनवर त्यांना कळाली असावी मे बी. आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं आम्ही तुमची आतुरतेने वाट बघतोय. ते वेळात वेळ काढून आले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. मी 10वी अ आणि ब दोन्ही बॅचकडनं त्यांचे आभार मानते आणि आपण कार्यक्रमास सुरुवात करूया. धन्यवाद. आजचे पहिले सत्कार मूर्ती आहे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पांढरे सर आणि त्यांच्या सत्कारासाठी मी आमंत्रित करतो सुमित जगदाळे, सिद्धी पारखे आणि विशाल शेळके. थोडे टाळ्या वाजवायचे आहे. गायकवाड सर यांचा सत्कार करत आहेत अजित पाटील, नरेंद्र हिंगे आणि अमोल बोरबने. पुढचे सत्कार मूर्ती आहे श्री सोनवणे सर आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो गणेश मेहरे, शरद रहाणे आणि विकी थोरात. शरद रहाणे आलेत का? अक्षय धनवटे, अक्षय धनवटे, अक्षय वाडणे, अक्षय वाडणे.
झालटे मॅडम यांचा सत्कार करत आहे दीपाली शिंदे, रुपाली बोरबने आणि भारती शिरसाट. तोरकर सर यांचा सत्कार करत आहे प्रशांत धनवटे, मंगेश कदम आणि हर्ष मरकर. सगळ्यात लांबून आला आहे हर्ष मरकर, पाथर्डीवरनं. आपले पुढील सत्कार मूर्ती आहे श्री वाबळे सर आणि त्यांच्या सत्कारासाठी मी आमंत्रित करतो राहुल खंडीजोड, अमोल केरे आणि किरण थोरात. तुंबारे सर यांचा सत्कार करत आहे अशोक गांगड, महेश घाटकर आणि विनय सोळसे. जायभाई सर यांचा सत्कार करत आहे वर्षा धनवटे, अर्चना भुईर आणि रोहिणी बोरबने. आपले पुढील सत्कार मूर्ती आहे श्री गायकवाड मामा आणि गायकवाड मामांच्या सत्कारासाठी मी आमंत्रित करतो आमीन शेख, दीपक आहिरे आणि चंद्रकांत भोसले.
आपले पुढील सत्कार मूर्ती आहे श्री शिवाजी मामा. मामा पुढे या. आणि मामांच्या सत्कारासाठी मी आमंत्रित करतो किरण पवार, आकाश गायकवाड आणि मोहन बनकर. महांडोळे मामा यांच्या सत्कारासाठी मी बोलवत आहे गौरव गायकवाड, ऋषिकेश चौधरी आणि अविनाश नरोडे. आता हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपलेला आहे. फलके मॅडम यांचं आगमन होणार आहे, तर त्यांचा सत्कार आपण ते आल्यावर ते घेऊ. तर यातून या कार्यक्रमाचे पुढील सूत्र गौरव गायकवाड यांनी आपल्या हातात घ्यावे अशी मी त्यांना विनंती करतो. आणि हा सत्काराचा कार्यक्रम संपला आहे असं मी जाहीर करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तर आता आपण कार्यक्रमातील पुढील भागाकडे वळत आहोत. तर यामध्ये आपले काही विद्यार्थी ॲक्च्युली सर्वांनाच बोलायचं आहे, पण आता वेळेचं बंधन असल्यामुळं आपण आपल्यातील काही प्रतिनिधी म्हणून यांना आपण बोलवत आहोत मनोगत व्यक्त करण्यासाठी. तर मी सर्वात प्रथम बोलवेल आपलाच विद्यार्थी आणि जो सध्या मुंबई या ठिकाणी कॅपजेमिनी या कंपनीमध्ये सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, दीपक सीताराम आहिरे. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पांढरे सर, बाकी आपले जायबाई सर, तोरकड सर, सोनवणे सर, झालटे मॅडम, तुंबारे सर, गायकवाड मामा, वाबळे सर, सोनवणे सर, गायकवाड सर आणि उपस्थित असलेले आपले मित्र आणि मैत्रिणी. ठीक आहे. तर या सर्व आजचा जो कार्यक्रम आपण साजरा करतोय, तर या कार्यक्रमासाठी बॅकग्राऊंडमध्ये सर्वांनी आपले सहकारी मित्र गौरव, अमोल, बाकी सहकारी मित्र त्यांनी सर्वांनी बॅकग्राऊंडमध्ये खूप सारे काम केले की सर्वांनी तू येतोय मी पण म्हणजे सर्व मुलं एकत्र आले. तरी आपले काही कारणास्तव काही शिक्षक वर्ग येऊ शकला नाही. ठीक आहे. आणि आपले बरेच असे मित्र की जे की येऊ शकले नाही. ठीक आहे. तर सांगायचं असं की 15 वर्ष झाले. 2009 साली आपण 10वी पासआउट झालो या स्कूलमधनं आणि तब्बल 15 वर्षानंतर इथे सर्व एकत्र आले. तर जे स्कूल म्हणजे त्यानंतर सर्व मुलं बाहेर पडले. म्हणजे प्रत्येकाचा मागे प्लॅन चाललेला की बाहेर भेटायचं पुण्यामध्ये किंवा दुसऱ्या गावी, बट प्लॅन होत नव्हता. तर रिसेंटली असाच प्लॅन झाला की जसं की आपले जे पण मुली पण आल्या आहे की यांचं सर्वांचं माहेर आसपास इथे 5-10 किलोमीटरच्या रेडियसमध्ये. तर सर्वजण आले, जितके आले तर ठीक आहे. सर्वांचं त्या ठिकाणी मनापासून आभार. आणि मला एक सांगायचं की आपलं ठीक आहे, यश आणि सक्सेस. तर यश काय असतं की आपण आयुष्यात किती पैसा कमवला तर हे तुम्ही म्हणजे याला यश बोलू शकता. बट सक्सेस म्हणजे काय की तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर किती समाधान आहे या गोष्टीचं. म्हणजे तुम्ही प्रत्येकासोबत किती सोबत राहताय आणि आय मीन म्हणजे त्या गोष्टीचा किती आनंद आहे तुम्हाला. तर तो एक झाला सक्सेसचा पार्ट.
ठीक आहे ठीक आहे दुसरं ठीक आहे चालेल थँक्यू. खूप खूप धन्यवाद दीपक. यानंतर मी मंचावर आमंत्रित करतो आपली सर्वांची मैत्रीण भारती शिरसाटेला. व्यासपीठावरील मान्यवर गुरुजन आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण जिचं नाव जरी समोर काढलं तरी आपल्या सर्वांसमोर आठवणीचा मोठा डोंगर उभा राहतो, ती म्हणजे आपली शाळा. आपली शाळा, आपल्या शाळेने आपल्यावर ज्ञानाची आणि संस्काराची बरसात केलेली आहे. आपल्या शाळेतील या ज्ञानाच्या जोरावर आपण ज्ञानाच्या पीठाच्या जोरावर आपण सर्वांनी आपल्या आयुष्याची भाकरी भाजलेली आहे. एखाद्या मधमाशीप्रमाणे ज्ञानाचे कण वेचून आपण फिनिक्स पक्षाप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये उंच अशी भरारी घेतलेली आहे. या महाविद्यालयातून आपल्याला अविस्मरणीय अशा आठवणी मिळालेल्या आहेत. आज आपण जुने नाते, जुने क्षण पुन्हा नव्याने आठवण करण्यासाठी म्हणजेच माजी विद्यार्थी स्नेह मेळावा गेट टुगेदर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेलो आहोत. या महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धा आणखीन भरपूर असे उपक्रम, जादा तास, खूप स्टडी ते महाविद्यालयाने आपल्याकडून करून घेतले. त्यामुळे आपल्या सर्वांचा आत्मविश्वास वाढला, आपले मनोबल वाढले, आपण आपल्या आयुष्यामध्ये स्थिर झालो. या गुरुजनांविषयी सर्वांविषयी कृतज्ञता वाटते आणि कृतज्ञता व्यक्त करते. आणि आज आपण सर्वजण कॉन्टॅक्टमध्ये आलो आहोत, तर आपण सर्वांनी एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हा आणि वेळ आली तर सर्वांनी एकमेकांना मदत करा अशी माझी इच्छा आहे. आणि मी सर्वांना शिक्षक लोकांना देखील शुभेच्छा देते. पुढील त्यांचे आयुष्य असेच सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो. आणि तुम्हाला देखील सर्वांना शुभेच्छा देते. तुम्ही पण सर्वजण सुखी, समृद्धी आणि भरभराटीने राहा. आणि माझे 2 शब्द येथे थांबवते. जय हिंद, जय भारत. खूप खूप धन्यवाद भारती. यानंतर मी मंचावर आमंत्रित करतो आपल्या सर्वांचे लाडके मित्र आकाश गायकवाड यांना. सर्वांचे स्वागत. आणि विशेष म्हणजे हा कार्यक्रम होईल का नाही खरंच अशी अपेक्षा नव्हती. जेव्हा 10वी संपली आणि कॉलेज सुरू झालं, कॉलेजनंतर डिप्लोमा म्हणतो ना आपण, एज्युकेशन स्टार्ट झालं, तर हायर एज्युकेशन, त्यानंतर वाटलं नव्हतं की आपण खरंच भेटू शकतो म्हणून. मी गौरवला बोललो होतो, गौरव मी जर बोलायला तर थोडंसं इमोशनल होऊन जाईल, कारण खूप मी मार्केट फिरलो पण या ठिकाणी मला अशी लोक भेटली नाही खरंच मित्रपणे. खूप पॉलिटिक्स बाहेर बघितलं मी सर, खूप म्हणजे खूप. मी ज्या पदावर आता काम करतोय सर, खूप पॉलिटिक्स आहे. अशी लोकं खरंच मिळालीच नाही सर. म्हणजे माझे मित्र, हा परिवार जो होता, आम्ही जे म्हणजे असं जे गृहपाठ वाया देऊ नको, मी देणार नाही, हा असं वातावरण नाही राहिलं सर. खरंच मी खूप मिस करतो या गोष्टी. कारण का मी डेली अशा लोकांना भेटतो सर, म्हणजे फार म्हणजे मला इगो नाही सांगायचं, पण अशा लोकांना भेटतो की तिथे फक्त पैसा आणि कुठेतरी त्या लोकांचे वेगळे म्हणजे हवा असते. तो पार्ट इथं कुठे मला मिळाला नाही. मी खूप मिस करत होते हा क्षण यावा म्हणून. आणि अचानक मल्हार पारखे बोलला की आपल्याला असं काही नियोजन करायचं आहे एकदम. तो आता माझ्या कंपनीत, आता आम्ही सोबतच एका कंपनीत काम करतो, असंच एक व्हिडिओ कॉल झाला आणि तो बोलला की आपलं एक मीटिंग आपण भेटूया सगळे. मग त्या दिवसापासून स्टार्ट झालं आणि हा जवळजवळ 1 महिन्यामध्ये हा सगळा प्रोग्राम सक्सेस झाला. आणि सगळ्यांचे खूप खूप आभार की त्यांनी प्रत्येकाने याला कुठेतरी मदत केली, सहकार्य केलं आणि सगळे उपस्थित राहिले. सर्वांना भेटून खूप छान वाटलं खरंच. आणि पुन्हा एकदा भेटू खरंच, माझी अशी इच्छा आहे. आणि याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीने थोडंसं नियोजन आखूया. आणि जे लांबनं आले म्हणजे हरीश मरकड आहे किंवा जे बाकीची सगळी जी लोकं आली, तर त्यांनी पुन्हा एकदा असं भेटावं अशी माझी इच्छा आहे पुन्हा एकदा असं. आणि खूप थँक्यू सर्वांना भेटल्यामुळे. विनंती करतो ऋषिकेश चौधरी यांना, त्यांनी 2 शब्द बोलावे. धन्यवाद गौरव. आदरणीय शिक्षक, आवाज येतो माझा?
ओके. आदरणीय शिक्षक आणि जमलेले सगळे माझे मित्र, प्रथमतः मी ज्यांनी हा बहुजनांच्या शिक्षणाचा वटवृक्ष उभारला आणि स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद आणि कमवावं शिका अशी ही जी ब्रीदवाक्य जनमानसात आणि सामान्य माणसात रुजवली, त्या कर्मवीर भाऊराव पाटलांना त्रिवार मानवंदना करतो. मित्रांनो, जवळपास 15 वर्ष उलटून गेलीत. पुस्तकाची पानं उलटावी अशी सगळी पानं उलटून गेली आणि वर्ष निघून गेली. आपण ह्याच ग्राउंडवर ह्याच वर्गामध्ये आपण खेळलो आणि आज आपण परत एकदा तोच एक क्षण अनुभवण्याकरता सगळे आपण एकत्रित आलो आहोत आणि त्याचकरता हे सगळं स्नेहसंमेलनाचं आयोजन आहे. 15 वर्षामध्ये एक प्रकारे आपण एक सहल अनुभवली. प्रत्येकजण चढ उतार आसन, यश अपयश आसन सगळे सोडून आज आपण शाळेच्या भावाकरता किंवा आपल्या मैत्रीकरता एकत्र आलो. त्याबद्दल मला खरंच खूप आनंद होत आहे. आणि एक विशेष सांगावंशी वाटते की मी पण जेव्हा कॉलेजला होतो आणि आज आपण जेव्हा मागं वळून बघतोय तर सगळ्यात जास्त आठवणारे दिवस हे शाळेचे असतात. म्हणजे व्यक्तिगत मला तरी जेव्हा मागं वळून बघल्यानंतर मला शाळेचे दिवस सगळ्यात जास्त आठवतात. त्यामुळं अत्यंत आनंददायी ते दिवस होते, पण ते तेव्हा आपल्याला कळलं नाही आणि आज आपल्याला ते समजतं आहे. संस्कृतमध्ये म्हटलेलं आहे, संगमा सुखदा सदा मिलन हर्षद परम. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण एकमेकांना भेटतो तेव्हा आपल्यामध्ये आनंद होतो आणि आपले आरोग्य वाढत जाते. सर, माझ्या वाचनात एक रिपोर्ट आला होता. एक ग्रँट नावाचा एक शास्त्रज्ञ होता, त्यांनी एक रिपोर्ट केला. त्यांनी आपण सगळे क्लासमधले लोक आलोत ना असे त्यांनी 85 लोकांचा सर्वे केला. त्यांच्या वयाच्या 70 वर्षापर्यंत त्याने त्यांचा अभ्यास केला. तर त्याचं निरीक्षण असं होतं की ज्या ज्या मुलांनी वर्गमित्र असतील, कॉलेज मित्र असतील, त्यांच्याबरोबर संपर्क कायम ठेवले, त्यांचं आयुष्य काही वर्षांनी वाढलं होतं. आणि त्याचप्रमाणे एक फन फॅक्ट म्हणून सांगतो, जास्तीत जास्त संपत्ती पण अशाच लोकांकडे होती ज्या लोकांनी मैत्रीपूर्ण संबंध कॉलेजचे असतील किंवा शाळेचे असतील ते मेंटेन करून ठेवले. हे विषयाला अनुसरून म्हणून सांगावं असं वाटलं. माफ करा, लक्षात राहत नाही म्हणून थोडंसं लिहून आणलं मी काही मुद्दे. उशीर होईल कारण मी सर काय झालं शाळेमध्ये कधी भाषण केलं नाही, त्यामुळं आज थोडंसं मी लिहून आणलं आहे. पांढरे सरांचं विज्ञान असेल किंवा तुंबार सरांचं हिंदी असेल, आपले सोनवणे सरांचं इंग्लिश असेल किंवा गाडगे सरांचं प्रमेय असतील, आपण सगळं हे शिकून आज आपल्या आयुष्यामध्ये आपण वापरत आहोत. त्याचप्रमाणे रयत शाळेने दिलेली जी आपले मूल्य आहेत, समता, बंधुता आणि न्याय, हे आत्ता आपण आपल्या आयुष्यामध्ये वापरत आलो आहोत. ही आपण अशीच ही मूल्ये पुढे वापरावी अशी मी आशा व्यक्त करतो. आता शाळेचा विषय निघलेला आहे तर मला एक सर्वांना या व्यासपीठावरून विनंती करायची आहे. माझ्या वाचनामध्ये एक अशी गोष्ट आली होती की जिल्हा परिषद शाळा असेल किंवा रयत शाळा असतील, यांचे ॲडमिशन 20 ते 30% कमी झालेले आहेत गेल्या 5 वर्षामध्ये. तर मला असं वाटतं की आपली एक सामाजिक जबाबदारी आहे. ही सार्वजनिक व्यवस्था जी विस्कळीत होत आहे त्याला आपण एका खारीच्या वाटाने हातभार लावू शकतो. आपली पाल्य असतील किंवा आपली जी शेजारची मुलं असतील त्यांना आपण जिल्हा परिषद शाळा असेल किंवा रयत शाळेमध्ये आपण त्यांना घालून हीच आपली स्नेहसंमेलनाची एक त्यांना भेट आपण शाळेला देऊ शकतो असं मला वाटतं. धन्यवाद सर लोक, तुम्ही आले त्याबद्दल धन्यवाद आणि सगळे आले त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. खूप खूप धन्यवाद ऋषिकेश. यानंतर एक छोटंसं ॲक्च्युली आपल्याच बॅचमधले 2 विद्यार्थी आहे जे आपल्यामध्ये आज नाही आहेत, प्रमोद डोके आणि गायत्री वाडणे. तर यांना आम्ही आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर कोणी इच्छुक असेल तर आपण त्यांना बोलण्यासाठी बोलू, नाहीतर मग आपण सरांकडे पुन्हा. प्रमोद डोके आणि गायत्री वाडणे, बी डिव्हिजन. हो, डोनगाव ए का, ए डिव्हिजन, सॉरी ए डिव्हिजन. बोलायचं. यानंतर आपले मित्र अमोल केरे 2 शब्द बोलतील. नमस्कार सर्वांना आणि शिक्षक लोकांना माझा प्रणव. तर म्हणजे आता सगळे भावनिक झाले इथं, तर चेहरे पाहून तर असं वाटतं की सगळे भावनिक वृत्ती दे. पण मला थोडं माझ्या भूतकाळातल्या काही गोष्टी सांगायच्या आहेत. काय तर मी, माझा मित्र किरण पवार, ऋषिकेश, आम्ही गौरव गायकवाड पण होतो आमच्याबरोबर, पण आम्ही तिघेजण, ऋषिकेश, मी, किरण, आम्ही झेडपीतून आलो होतो. झेडपी म्हणजे खेळण्या बागडण्याचं ठिकाण जास्त आणि अभ्यासाचं ठिकाण कमी होतं.
तर आमचा ऋषी फक्त आमच्यामध्ये इंग्लिशमध्ये थोडासा बऱ्यापैकी होता. किरण आणि मी इंग्लिशमध्ये असं परफेक्टनेस नव्हतं की आम्ही परफेक्ट आहे, काहीतरी बोलू, काहीतरी करू शकतो. पण ज्यावेळेस ऋषीचा मोठा भाऊ आम्हाला ॲडमिशनला घेऊन आला होता इथे, तर आम्ही बसमध्ये उतरलो आणि गेटवर आलो. तर गेटवरती तिथे लिहिलेलं होतं न्यू इंग्लिश स्कूल पुणतांबा. ते इंग्लिश नाव वाचल्या माझ्या मनात असं झालं, किरणला हात धरला, आम्ही रिटर्न निघून गेलो होतो की बाबा इंग्लिश मिडियममध्ये आपण येऊन काय करणार, की आपलं म्हणजे इंग्लिश मिडियममध्ये आपलं तर इंग्लिश पक्क नाही, त्यात आपण काय करणार. पण ऋषीच्या भावाने आम्हाला समजून सांगितलं तसं काही नाही आहे. आणि इथे सगळे शिक्षक त्यांनी इथं शिक्षण घेतलेलं आहे ऑलरेडी. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की घ्या तुम्ही राहा इथं, मजा होईल, काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला शिक्षक लोक पण चांगले भेटतील. आणि नशिबाने आम्हाला 8वी क मध्ये पांढरे सर लाभलेत. तर पांढरे सरांनी म्हणजे एक गावाकडून आलेल्या मुलांना कसं वागवायचं हे पांढरे सरांनी एकदम चांगल्या वृत्तीने आम्हाला वागवलं त्यावेळेस. की आम्हाला पहिले किरणला तर मला इतकी भीती वाटायची 8वीला आल्यावरती की बाबा आपलं काय होईल, आपण 8वीलाच फेल होतो की काय, या दृष्टिकोनातून राहायचो. पण आज आम्ही दोघं पण म्हणजे आवी पण आमचा मित्र इथं शिकलेला आहे. आम्ही चौघं गौरव आम्ही एकाच गावातले आहेत, पण आम्ही सगळे चांगले एका पोस्टवर काम करतोय सध्या, त्यामुळे काहीच नाही. आणि त्यातल्या त्यात आमचे तुंबार सरांचा एक किस्सा सांगायचा झाला तर मी ज्यावेळेस 8वीला इथं आलो तर मला ल लिहिता येत नव्हता खरं सांगायचं झालं तर तुंबार सरांनी हिंदी शिकवायचे. तुंबार सरांनी ते ल बघितलं, तर मला बोलून घेतलं, म्हणे अरे तू हा ल असा कसा लिहितो. म्हटलं सर मला ल लिहिताच येत नाही. तर तुंबार सरांनी बरं तू एक काम कर म्हणे, मी तुला एक देतो, तू 10 पानावर त्याची प्रॅक्टिस कर. म्हणून तुंबार सरांना मी खास सांगतो की आजपर्यंत माझं ल कधी चुकलेलं नाही, मी ल बरोबरच लिहितो आजपर्यंत. आणि 8वी झाल्याच्या नंतर सगळ्यात मोठी भीती परत इंग्लिशची सोनवणे सरांची, की सोनवणे सर इंग्लिशमध्ये आपल्याला शिकवता, त्यामुळे आम्हाला ॲडमिशन घ्यायचं B डिव्हिजनमध्ये. पण आमचा ऋषिकेश म्हणीन आम्ही मित्र चांगले, तर ऋषिकेश बोलला की नाही आपल्याला घ्यायचं तर अमळीच ॲडमिशन घ्यायचं, नाही तर घ्यायचंच नाही. तर आम्ही तयार झालता, किरण पण तयार झालता की आपण ॲडमिशन घेऊ B मध्ये. तर आम्ही दोघं फर्स्ट डे असं आलोच नाही की कारण की आम्हाला अमध्ये टाकतील म्हणून. एक दिवस आम्ही शाळेतच आलो नाही किरण आणि मी. पण हे आवी आणि ऋषी कॉम्बिनेशन करून अमध्ये बसले. पण आता मित्र गेलो आम्ही त्यांच्या पाठीमागं गेलो. त्यात माझं नशीब बॅड लक की सोनवणे सरच्या खिडकीत शिकवायला यायचे, तिथंच मला बेंच भेटली 1 नंबरला. तो मी इंग्लिशच्या भीतीने इतका घाबरायचो, पण सरांच्या त्या शिकवण्यामध्ये मी शिकत गेलो आणि माझी काही दिवसात ती भीती पूर्णपणे संपून गेली. अशा प्रकारे सर्व शिक्षकांनी आम्हाला चांगल्या प्रकारे शिक्षण दिल्याबद्दल सगळ्या शिक्षकांची मी चरणस्पर्श करून माझे भाषण संपवतो. खूप खूप धन्यवाद अमोल. यानंतर आता आपण पुढील कार्यक्रमाकडे वळतोय. मुलींमध्ये कोणी बाकी का इच्छुक असेल तर सांगा. रोहिणी या ठिकाणी 2 शब्द बोलते. काय सांगण्यासारखं खूप काही आहे. आम्ही पण टीचिंग फील्डमध्येच आहोत, पण त्यावेळेचं शिक्षण म्हणजे आपलं रयत शाळेत आपण जे शिकलो आहे आणि आत्ताची मुलं खूप डिफरन्स आहे. आपल्याकडून सर करून घ्यायचे, आता काय स्कूलमध्ये नोट्स वगैरे दिले बस झालं काम. आता मी पण थोडेफार होम ट्युशन्स वगैरे घेते. अक्षरशः 8वीच्या मुलांना वाचता पण येत नाही, मराठी झालं इंग्लिश झालं. तर मला एक अभिमान वाटतो की आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी म्हणजे पांढरे सर झालं, मॅडम झाल्यात, तर त्यांनी खूप करून घेतले आपल्याकडनं. एवढंच बोलायचं आहे. थँक्यू. आणि सगळ्यांचे आभार की आम्हाला एवढे छान ज्ञान दिल्याबद्दल. थँक्यू सर. खूप खूप धन्यवाद रोहिणी. तर यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित राहिली आपले सर्वांची मैत्रीण प्रियंका खरात. उशीर आली तर तिचं इंट्रोडक्शन राहिलं होतं, तर 2 मिनटं तिने बोलावं. मी माईक आणून देतो तिकडे पाहिजे तर. माझं नाव प्रियंका खरात आणि मी नाशिकवरून आली आहे. माझे मामा ते इथंच राहिलं आहे. आणि झालते मॅम म्हणजे मी यांना खूपच घाबरायची. आज मी त्यांना बघते तर असं भीती वाटते. पण आज सगळ्या सणांना बघून मला आज खूप रडायला येत आहे, कारण की पहिले जीवन जे होते ते आतापर्यंत मी कुठंच बघितले नाही. मला खरंच खूप म्हणजे ज्यावेळेस मॅसेज टाकला व्हॉट्सअपवरती, जेव्हा मला सुमितचा फोन आला का प्रियंका आपल्या स्कूलमध्ये फंक्शन होणार आहे, तू नाव तुझं ॲड नंबर सगळं हे कर. पण मला इतका म्हणजे रडू थांबत नव्हतं, मी कोणाला सांगू. मग मी म्हटलं चला ठीक आहे, ह्या याच्याने तरी मला भेटायला जमेल.
खूप खूप धन्यवाद प्रियंका. आपलेच मित्र निलेश बाबरे थोडे ते आजारी आहे तरी पण ते या ठिकाणी आले, तर त्यांचं इंट्रोडक्शन घेऊया. तर आपली 2009ची बॅच 10वी, तर खूप आता जवळजवळ 15 वर्ष झाले असते 10वी पासआउट झालो. त्यानंतर आता सगळे भेटतोय, आपले शिक्षक वर्ग, मित्र. तर आज माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे यायला उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो सगळ्यांची. आणि याच्यामध्ये हे कार्यक्रम पार पाडायला जमवायला अविनाश नरोडे, अमोल शिंगाडे, आकाश गायकवाड, ऋषिकेश चौधरी हे सगळ्यांचं मोठं योगदान आहे. मल्हार पारखे, चंद्रकांत भोसले. तर म्हणजे खूपच आनंद होतो सगळ्यांना आता इतक्या दिवसानंतर इथं पाहिल्यानंतर. तर माझं इंट्रोडक्शन म्हणजे आता 10वी नंतर मी पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतलं संजीवनीला. त्यानंतर परत मग इंजिनिअरिंग केली IT मध्ये. आता पुण्यामध्ये जॉब करतो आहे ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून DX शार्पामध्ये. तर एवढं बोलून संपवतो. निलेश बाबरे. खूप खूप धन्यवाद निलेश. तर यानंतर मी विनंती करतो झालटे मॅडम यांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सध्याचे आदर्श नागरिक, तरुण पिढी आणि म्हणजे सगळ्यांना संबोधित म्हणून बोलते व सन्मान्य व्यासपीठ, माझे सगळे बंधू. कोरोना महामारीनंतर आपण एकमेकांना आनंदाने भेटतोय म्हणजे आपण भाग्यशाली आहोत. म्हणजे आपल्याला परमेश्वराने ते ज्ञान दिलेलं आहे की परिस्थितीवर मात करायची आणि जीवन जगायचं. तुम्ही लहानपणापासून खोडकर असाल, थोडेसे हट्टी असाल, थोडेसे अगोचर असाल, पण तुम्ही जीवनात यशस्वी झालात हा आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे, तुमच्या डोळ्यामध्ये आहे. आणि हे बघून तुम्ही आम्हाला एक प्रकारची गुरुदक्षिणाच दिली असं आम्हाला वाटतं. कारण आपलं अपत्य किंवा आपला विद्यार्थी आनंदी बघितल्यानंतर त्या पालकाला जितका आनंद होतो, त्या आईबापाला जितका आनंद होतो, म्हणजे हे सुख जगात सर्वात जास्त मोठं सुख आहे. ते तुम्ही आम्हाला दिलेले हे बघून मला खूप आनंद वाटला. मुलींना, तुम्ही काही मुली गृहिणी आहेत, गृहिणी जबाबदारी फार मोठी आहे. कुटुंबातल्या टॉप टू बॉटम सगळ्यांची मनं सांभाळावी लागतात, सगळ्याच्या आवडीनिवडी बघावे लागतात, घराचं जजमेंट बघावं लागतं. म्हणजे बाकीच्या 2 जणी स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आणि मी गृहिणी अशी हीनतेची भावना तुम्ही मनात आणू नका. फार मोठं पद आहे गृहिणीचं, सगळ्यांना सामावून घ्यावं लागतं. मोठी असेल तर संपलाच विषय. नावापुरतं मोठी असती, सगळ्यांचे अपमान सहन करत असते. असं असते, कमी लेखायचं नाही आणि डोळ्यात अश्रू आणायचे नाही. आपण सही सलामत आतापर्यंत आहोत हे म्हणजे आपलं कर्म चांगलं आहे म्हणून आपण एकमेकाला भेटू शकलो. काही मुलं IT कंपन्यांमध्ये आहेत, काही शेतकरी म्हणजे कोण, बळीराजा. आणि आम्ही दिलेले संस्कार तुम्ही मनापासून अंगीकारले म्हणून आहे त्या परिस्थितीत तुम्ही आनंदी आहात, आर्थिक अर्थार्जन करून सुखी आहात. याच्या मोठं दुसरं सुख कोणतं आहे? तुमच्यासारख्या मला सुद्धा 2 मुली आहेत. एक मुलगी म्हणजे एक मुलगी M.Pharmacy झालेली आहे, ती IT कंपनीमध्ये HOD आहे, तिचे मालक पण तिथेच मॅनेजर आहेत. दुसरी मुलगी पण
इंजिनियर आहे, ती पण ॲसेंचर कंपनीमध्ये टीम लीड आहे. म्हणजे माझे लेकरं सुद्धा तुमच्यासारखेच यशस्वी झालेले आहेत. आणि तुमचा हा सगळा चेहऱ्यावरचा आणि तुमच्या डोळ्यामधील आनंद बघून आम्हा सर्व शिक्षकांना आनंद झालेला आहे. आता म्हणजे मी तर या शब्दात बोलले, थोडक्यात मला आटोपायचं होतं की तुम्ही जी आम्हाला यशस्वीपणाची गुरुदक्षिणा दिली, याच्या इतकं दुसरं मोठं आम्हाला काही नाहीये. आता परिस्थितीचं वेळेचं गांभीर्य लक्षात घेऊन बाकीच्यांना पण संधी द्यायची हे समजून मी माझं आटोपतं घेते आणि 2 शब्द संपवते. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. धन्यवाद मॅडम. मॅडमची एक जुनी आठवण म्हणजे की लेक्चर चालू असताना मॅडम वर्गातल्या 2-3 पोरी घेऊन जायच्या आणि त्यांना गाणं शिकवायच्या. आता ते गाणं शिकवलं, काही मुली गाणं शिकल्या, काहींचा फायदा झाला, पण काहींना कानाला अजून त्रास होतो त्या गाणं शिकवण्याचा. तर धन्यवाद. आपल्या फलके मॅडम यांचं आगमन झालेलं आहे, तर त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आपण इथं ठेवलेला आहे. या ठिकाणी फलके मॅडम यांचं अहमदनगर सुपा इथून ते आलेले आहेत. ॲक्च्युअली त्यांना आपण खूप लेट फोन केला, पण तरी ते म्हटलं की मी येते, माझा ड्रायव्हर उज्जैनला गेलेला आहे, जर ते आले तर मी नक्की येईल, पण मी प्रयत्न करते. आणि मॅडमला मी सांगितलं की मॅडम आम्हाला खूप इच्छा आहे की तुम्ही यावं, 15 वर्षानंतर तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे. मॅडम बोलल्या मी नक्की ट्राय करते. आणि त्या या ठिकाणी आलात तर त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप आभार मानतो. आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी आपल्या क्लासच्या मैत्रिणी स्वाती आदमाने, प्रियंका खरात आणि गौरी सराळकर यांना विनंती करतो. मॅडम फेटावाला उशीर झाला ना तो. खूप खूप धन्यवाद फलके मॅम, तुम्ही आलात. गौरी, स्वाती, प्रियंका, थँक्यू. यानंतर आपण आपला जो परिचयाचा मनोगताचा कार्यक्रम तो कंटिन्यू करू. मी विनंती करतो तोरकड सर यांनी 2 शब्द बोलावं. तुम्हाला जेवायचे की नाही तेव्हा हा गंजाची गाणं मला जेवायचे की नाही भेटलं तुम्हाला. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या या गोड कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आणि मित्रसुद्धा पांढरे सर, सोनवणे सर, जायबाई सर, वाबळे सर, तुंबारे सर, गायकवाड मामा आणि यांचं काय नाव मांडोळे मामा आणि शिवाजी थोरात मामा, झालटे मॅडम, फलके मॅडम आणि गायकवाड सर, हे सगळे आज या ठिकाणी आलेत. अजूनही काही आमचे स्टाफ मेंबर यांना बाकी आहे, त्यांना मी मिस करतो आहे. आत्ता जसे तुम्ही 15 वर्षानंतर भेटले एकमेकांना, तसे आम्हीसुद्धा फार कालावधीनंतर एकमेकांना भेटतो आहे. तुमच्यामुळं आमच्यासुद्धा भेटीगाठी घडून आल्या. तुमचे 2 वर्ग आणि आज संख्या मात्र एकाच वर्गाची आहे. थोडीशी खंत आहे. अजूनही बाकी सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही थोडंसं सांगायला पाहिजे होतं, थोडी जनजागृती व्हायला पाहिजे होती अजून, पण ती काही झाली नाही. आणि तुम्ही सर्व या ठिकाणी आलात, आमचा सन्मान केला. तुमचा वर्ग पूर्णपणे मला आठवतो.
पूर्ण आठवतो, तुमच्या खोड्या आठवतात, तुम्ही केलेल्या कविता आठवतात. त्यातली एक कविता अशी होती माझ्याकडे आलेली, त्यामध्ये वर्गातल्या जोड्या लावलेल्या होत्या. त्यातल्या 2 जोड्या या ठिकाणी सक्सेस दिसतात, बाकीच्या जोड्या कुठं आहेत मला माहीत नाही, परंतु ती जोड्यांची कविता अजूनही मला आठवते. आणि मी ती कविता माझ्याकडे आणणारी विद्यार्थिनी माझी बाचीची ती स्वाती आदमने, तर तिला मी म्हटलं मी ही कविता तुझ्या मम्मीला दाखवतो. ती म्हणे नाही सर मम्मीला दाखवू नका. मग ते मॅटर तिथंच मिटवलं, परंतु जोड्या मात्र त्या ठिकाणी त्यांनी लावून घेतल्या. हरकत नाही, हा विनोदाचा भाग नाही. लावलेल्या जोड्यांनी शेवटपर्यंत साथ दिली, आजपर्यंत दिली, इथून पुढं पण त्यांनी द्यावी, एकमेकाला सांभाळावं ही या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्व एकत्र आलात आणि या ठिकाणी आम्हालाही बोलवलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल तुम्हाला तुमचे आभार व्यक्त करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. एकंदरीत तुमचं सगळं मी ऐकलं, मगाशी तुमची मनोगतं ऐकली, तुमचं इंट्रोडक्शन ऐकलं आणि असं वाटलं की आपण खूप चांगली माणसं घडवली. एक अंतःकरणाला समाधान वाटत होतं, एक मनाला चांगल्या भावना या ठिकाणी व्यक्त होत होत्या की तुम्ही खूप चांगल्या पदावर गेलेला आहात, खूप चांगली कामं करत आहात. या ठिकाणी 4-2 व्यक्तींनी म्हणजे 4-2 विद्यार्थ्यांनी असं व्यक्त केलं की आम्ही शेतकरी आहोत. शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा असतो, तुमच्यावर आम्ही सगळे जगतो, हे सगळं जग शेतकऱ्यावर जगतं. त्यामुळं तुम्ही मनाला वाईट वाटून घेऊ नका, उत्तम शेती करा, शेतीमध्ये सुद्धा खूप काही मिळतं, फक्त त्या पद्धतीनं ती शेती केली पाहिजे. तर या पद्धतीनं तुम्ही जगत आहात, चांगलं आयुष्य तुमचं चाललेलं आहे. तुमच्या सगळ्या भावी आयुष्यासाठी सुयश चिंतितो. तुम्ही सर्वांनी चांगलं घडावं, मोठं व्हावं हीच या ठिकाणी अपेक्षा आहे. मगाशी कुणीतरी सांगितलं एका शिक्षकाचं आयुष्य किती. आज मी जन्माला आल्यापासून 55 वर्षाचा झालो आहे. 29, 27, 28, 29 वर्षापासून मी शिक्षक पेशामध्ये आहे. म्हणजे शिक्षक पेशाचं माझं आयुष्य साधारणतः एक 27-28 वर्षाचं आहे. परंतु माझं आयुष्य किती म्हणजे एका शिक्षकाचं आयुष्य किती, तूच सांगितलं मगाशी, एका शिक्षकाचं आयुष्य किती, तर तो शिक्षक जेवढ्या पिढ्या घडवतो आणि त्या पिढ्या जोपर्यंत त्या पिढ्या जगतात त्याला 200-300 वर्ष आमच्या पिढ्या जगतील अशी आमची अपेक्षा असते. आणि त्या 200-300 वर्ष त्या शिक्षकाचं आयुष्य असतं. जोपर्यंत जो जगतो तोपर्यंत त्याचं नाव ते विद्यार्थी त्याच्या मुलांना लेकरांना सांगत असतात, आम्हाला अमके शिक्षक होते, त्याने आम्हाला असं घडवलं, आम्ही अशा खोड्या करत होतो आणि आम्हाला त्याने अशा पद्धतीची शिक्षा केली, हे पण सांगत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, बाळांनो, तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. तुमच्या सगळ्यांचं कल्याण हो, तुमची भरभराट हो, अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद सर. सरांनी सांगितल्याप्रमाणे तो जोड्या सांगणारा कोण याचा खुलासा झालेला आहे. फक्त प्रॉब्लेम असा झाला, 10वीला ज्या जोड्या होत्या त्या वेगळ्या होत्या, आता ज्या सक्सेस झाल्या त्या जोड्या वेगळ्या आहेत. असो, धन्यवाद सर. तर पुढील भाषण मी फलके मॅडम यांना विनंती करतो. बरं, हा पुढे फलके मला आपण वेळ देऊया सगळे ॲक्टिव्ह होण्यासाठी. तोपर्यंत आपलं सोनवणे सर यांना विनंती करतो 2 शब्द बोलावे. घ्या घ्या. त्याला घेऊ का हातात का नको? एक वापरू का? आज आपल्या विद्यालयामध्ये शिक्षक
म्हणजे गुरुजन कृतज्ञता सोहळा आणि माझे विद्यार्थी स्नेह मेळावा इयत्ता 10वी बॅच 2009 या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या ठिकाणी आज आपल्या विद्यालयामध्ये आयोजित केलेला आहे. आणि हा कार्यक्रम आयोजित करत असताना कोणताही कार्यक्रम हा करायचा म्हणल्यानंतर त्याला वेळ लागत असतो, काही नियोजनं करावे लागतात आणि कार्यक्रमाच्या पाठीमागे निश्चित अशा प्रकारचा उद्देश आणि हेतू असतो. आज तुम्ही जवळजवळ या ठिकाणी 15 वर्षामधून एकत्र आलेला आहात आणि निश्चितच ही कौतुकाची बाब आहे. आणि तुम्हाला एकत्र आणण्यासाठी ज्या ज्या प्रमुख विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपला सहभाग घेतला, सहभाग नोंदवला, ज्यांच्या हे विद्यार्थी त्यांच्या संपर्कामध्ये राहिले आणि संपर्कामध्ये राहून आज तुम्ही, आणि हे सोपं काम नाही तर साधारणपणे महिन्या 2 महिन्याचं 3 महिन्याचं काम असतं. प्रत्येकाशी संवाद साधायचा, सर्वांच्या वेळा काढायच्या आणि एकत्र यायचं आणि एकत्र येऊन हितगुज करायचं, एक वेगळ्या अशा प्रकारचा आनंद घ्यायचा. आणि हा जो आनंद आहे तो आनंद अत्यंत मौलिक अशा प्रकारचा असतो आणि तो मौलिक आनंद विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. ज्याप्रमाणे विद्यार्थी हा एकमेकांच्या बरोबर आनंद घेण्यासाठी, आपलं हितगुज करण्यासाठी, सुखदुःख वाटण्यासाठी एकत्र आलेला असतो, त्याचप्रमाणे शिक्षकसुद्धा त्याच भावनेमधून या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या बरोबर असतात आणि विद्यार्थ्यांना नेहमीच त्यांचे मार्गदर्शन करण्याची भूमिका असते. तर या मार्गदर्शनाच्या भूमिकेपर या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, चौधरी नावाचा विद्यार्थी, की आपण ज्या विचारामुळं घडलो, ज्या विचाराने या देशामध्ये एक काळ असा होता की आपल्याला शिकता येत नव्हतं आणि शिक्षणाच्या माध्यमामधून हा जो वर्ग होता तो हजारो सालापासून दूर होता. तर त्या लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी भाऊराव पाटलांनी गावामध्ये खिंडून गोरगोऱ्यांच्या मुलांना शिक्षण पोहोचलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या पायाला चिंध्या बांधल्या, खेड्यापाड्यामध्ये हिंडले आणि शेतकरी, कष्टकरी, श्रमिकांचे विद्यार्थी जे आहेत, जे शिक्षणापासून वंचित आहेत, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं. आणि मुख्य प्रवाहामध्ये आणल्यामुळे किंवा भाऊराव पाटलांनी हा विचार चालवल्या, विद्यार्थ्यांना ती असणारी ज्ञानाची शिदोरी, जे संस्कार आहेत. असं म्हणलं जातं नेहमी समाजामध्ये की रयत शिक्षण संस्थेला इतिहास आहे आणि मग हा जो इतिहास आहे तो आपला इतिहास विद्यार्थी मित्रांनो संस्काराचा आहे. आणि संस्कार आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचे आहेत आणि संस्कारासाठी शिक्षण लागतं आणि तेच शिक्षण आपल्याला नेमकं भाऊराव पाटलांच्यामुळं या ठिकाणी मिळालं. जे तुमचे गुरुजन आहेत त्या गुरुजनांनी सुद्धा प्रामाणिकपणे सेवा केली आणि प्रामाणिकपणे सेवा करत असताना त्यांच्या कामाला जे फळ आलेलं आहे ते फळ म्हणजे आज तुम्ही जे काही स्वतःचं इंट्रोडक्शन केलं, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्ही अत्यंत यशस्वी पूर्ण अशा प्रकारचं जीवन जगत आहात. असं म्हणतात की जो माणूस घडत असतो त्याच्या पाठीशी आईवडिलांची प्रेरणा असते. आईवडील आपले प्रथम गुरु असतात आणि नंतर शिक्षक गुरु असतात, म्हणजे घराचे असणारे जे संस्कार आहेत. आणि तिसरं संस्काराचं केंद्र म्हणजे आपली शाळा असते. म्हणजे विद्यार्थी हा समाज, घर आणि शाळेमध्ये घडत असतो. तुम्ही त्यावेळेला जे ज्ञान दिलं, शिक्षकांनी तुमचे जे संस्कार केले, त्या संस्काराला तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये घेतलं, तुम्ही त्या विचाराला प्रामाण्य मानलं आणि प्रामाण्य मानून कष्ट घेतले आणि त्या कष्टाचं फळ म्हणून आज तुम्ही योग्य ठिकाणी आहात. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करतात आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही निश्चित आमचा जो मान सन्मान केलेला आहे, हा मान सन्मान एखाद्या राष्ट्रपतीच्या पुरस्कारापेक्षा सुद्धा
आम्हाला अत्यंत प्रिय वाटतो. कारण ही एक भावना आहे. कारण विद्यार्थी हा भावनेशी बांधलेला असतो आणि शिक्षकसुद्धा विद्यार्थ्याच्या भावनेशी बांधलेला असतो. आणि हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम म्हणजे एकमेकांच्या भावनेशी बांधलेला कार्यक्रम आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला एक वेगळ्या अशा प्रकारचा आनंद या ठिकाणी मिळतोय.